ॲज आय प्रॉमिस आय केम बॅक विथ सोरियासिस पार्ट 2. आजचा भाग थोडा मोठा आहे, पण मी जे शेअर करणार आहे ते तुम्ही सातत्याने पाळले तर सोरियासिसमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडू शकतो. अशीच माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. जर तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टकडे गेलात आणि उपचार घेतले, क्रीम वापरले, औषधेही घेतली, पण तरीही पूर्ण आराम मिळत नसेल तर काहीतरी आतून अजूनही असंतुलित आहे. मग प्रश्न असा आहे की बाहेरून लक्षणं कमी केलीत, पण आतली कारणं तुम्ही दुरुस्त केली आहेत का? कारण माझ्या दृष्टीने सोरियासिसच्या उपचाराचा गाभा अगदी सोपा आहे. बघा, पचनसंस्था सुधारा, कारण त्यामुळे शरीरातील सूज कमी होते. झोप व्यवस्थित करा, कारण त्यामुळे ताणतणाव नियंत्रणात येतो. जीवनशैली खूप नाही, पण थोडीशी शिस्तबद्ध करा. लक्षात ठेवा, क्लासिकल होमिओपॅथीमध्ये माझ्याकडे प्रत्येक रुग्ण येतो तो नेहमी वेगळा असतो. त्याची प्रकृती, स्वभाव, इतिहास हे समजून घेतल्याशिवाय मी उपचार पूर्ण करतच नाही. उपचार म्हणजे फक्त डाग कमी करणे नाही, तर शरीराला संतुलनात आणणे आहे. आता एक अत्यंत महत्त्वाचा पण दुर्लक्षित घटक, विटॅमिन डी. प्लीज, इफ यू आर हॅव्हिंग सोरियासिस, प्लीज चेक युअर विटॅमिन डी. कारण विटॅमिन डीची कमतरता असल्यास त्वचेतील दाह वाढतो आणि सोरियासिसचा फ्लेअर अप वाढू शकतो. प्लीज दररोज सकाळी 15 ते 20 मिनिटं सूर्यप्रकाश घ्याच. हिरव्या पालेभाज्या, ताज्या भाज्या, फळे, पुरेसे पाणी हे तर सर्वच जण सांगतात, पण माझ्यासाठी जर तुम्हाला सोरियासिस असेल तर जवस, अक्रोड यासारखे ओमेगा 3 स्तोत्र, म्हणजे ज्याच्यात ओमेगा 3 आहे, हे तुम्ही जास्त प्रमाणात घ्यायचं. योग्य आहारामुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते. आता त्वचेची काळजी. सोरियासिसमध्ये त्वचा कोरडी होते हे माहितीच आहे. त्यामुळे काय करायचं? इमोलियंट क्रीम वापरायचं. अंघोळीनंतर ते लगेच लावा. दिवसातून 2 ते 3 वेळा लावा. जाड फ्रेग्रन्स फ्री क्रीम वापरा. हलके लोशन पुरेसे नसतातच. आणि साबणाबद्दल प्लीज केमिकलयुक्त साबण टाळा. त्याऐवजी माइल्ड, फ्रेग्रन्स फ्री, सिंडेट बेस्ड क्लिन्झर वापरा. त्वचेचा नैसर्गिक ओलावा टिकवणे हा उपचाराचा अत्यंत महत्त्वाचा भाग. आता शेवटी सर्वात दुर्लक्षित पण सर्वात प्रभावी भाग, प्लीज ताणतणाव नियंत्रणात आणा, कारण हे सोरियासिसला पुन्हा पुन्हा जागं करतं. हे औषधा इतकंच महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, सोरियासिस फक्त औषधांनी शांत होतच नाही. संयम, सूर्यप्रकाश, योग्य आहार, त्वचेची काळजी आणि मानसिक संतुलन यामुळे नियंत्रित राहतो. लक्षणं प्लीज दाबू नका. मूळ कारणं समजून घ्या, त्यावर उपचार करा. बी एज्युकेटेड आणि जागरूक व्हा.